गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सुरज चव्हाणांच्या नियुक्तीच्या वादावर कोकणातल्या नेत्यानं अजित पवारांचा पक्ष हायजॅक केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय आणि यावर आपण बालिश विधानांना उत्तर देत नसल्याचं उत्तर सुनील तटकरेंनी दिलंय। पाहूयात एक रिपोर्ट। अजितदादा, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल साहेब त्यांचा तो निर्णय मला ती गोष्ट माहिती नाही। आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत। मी त्या मीटिंगला नव्हतो। पक्षाच्या कोर ग्रुपने त्यांच्यावरती प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी विचारपूर्वक त्या ठिकाणी दिलेली आहे। मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो। मला त्यावेळेस जे खटकलं मी त्याबद्दलचा निर्णय घेतला। त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे। रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेऊ शकत नाही। अजित पवारांचा पक्ष कोकणातल्या नेत्यानं हायजॅक केल्याचं म्हणत रोहित पवारांनी मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाणांच्या बढतीवरून सुनील तटकरेंवर निशाणा साधलाय। कारण काल एकीकडे आंदोलकांना बेदम मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाणांना दादांच्या पक्षात सरचिटणीस पद बहाल झालं, मात्र दुसरीकडे आपल्याला याची काहीही माहिती नसल्याचं उत्तर अजित पवारांनी दिलं होतं। अजितदादा, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल साहेब त्यांचा तो निर्णय मला ती गोष्ट माहिती नाही। आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत। मी त्या मीटिंगला नव्हतो। पक्षाच्या कोर ग्रुपने त्यांच्यावरती प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी विचारपूर्वक त्या ठिकाणी दिलेली आहे। मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो। मला त्यावेळेस जे खटकलं मी त्याबद्दलचा निर्णय घेतला आणि आपण ज्या गोष्टी मला खटकतात तुम्हालाही पत्रकार मित्रांना माहिती आहे, मी त्याच्याबद्दलचे तडकाफडकी निर्णय घेत असतो। दादांच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या दाव्यानुसार हा निर्णय प्रमुखांच्या सहमतीनंतरच झाला, मात्र स्वतः दादाच या निर्णयाबद्दल अनभिज्ञ होते। त्यामुळे एखाद्या पक्षाचा सरचिटणीस नेमला जातो पण त्याची पक्ष प्रमुखांनाच माहिती नसते का, यावर विरोधक सवाल करतात। तटकरे साहेब ते स्टेटमेंट देतात की सर्व प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन सूरज चव्हाणला बढती देण्याचा निर्णय आम्ही तिथं घेतला। मग अजितदादा त्या नेत्यांमध्ये येत नाहीत का? आता अजितदादांचाच पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपचा व्हायरस आज तिथं तोडतोय हे स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसतंय। आज जर आपण बघितलं भाजपची स्टाईल एक अधिकारशाही आहे आणि कदाचित ती स्टाईल आता अजितदादांच्या पक्षामध्ये तिथं आलेली आहे। असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे। रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेऊ शकत नाही। आपलं घर पेटलेलं आहे का शांत आहे राजकीय मी पक्ष म्हणतो, विनाकारण त्याचा गैरसमज होईल। मी जे बोलतोय ते पक्ष, ज्याच्याबद्दल रोहित पवार बोलले ते पक्ष म्हणतोय मी। त्याची पहिल्यांदा आज अवस्था बघा, त्याच्यामध्ये अंतर्गत काय कुरबुरी चालल्या ते बघा आणि मग इतर राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये तुम्हाला वक्तव्य करण्याचा अधिकार येईल। अजून तुम्ही खूप बालिश आहात। सभागृहात मंत्री कोकाटेंचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेनं लातूरात तटकरेंच्या दौऱ्यात आंदोलन केलं होतं। तटकरेंसमोर पत्ते फेकून कोकाटेंवर कारवाईची मागणी आंदोलक करत होते। त्याचाच राग आल्यानं सुरज चव्हाणांनी आंदोलकांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली। बेदम मारहाणीवर टीका झाल्यानंतर अजित पवारांनी तातडीनं सुरज चव्हाणांना पदावरून हटवलं, मात्र त्याच्या 22 दिवसातच राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष पदावरून सुरज चव्हाणांना सरचिटणीस पदाची बढती देण्यात आली। निवडीवेळी डावीकडून आनंद परांजपे, आमदार शिवाजी गर्जे, समीर भुजबळ, नवाब मलिक, सुरज चव्हाण, सुनील तटकरे, छगन भुजबळ, आदिती तटकरे, सना मलिक आणि झिशान सिद्दीकी होते। मात्र पक्षाच्या बैठकीत काय ठरलं याचीच आपल्याला कल्पना नसल्यानं सुरज चव्हाणांची निवड अजित पवारांना न विचारताच झाली का, हा देखील प्रश्न आहे। अजित पवार गटात विसंवादाची ही पहिलीच वेळ नाही। पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या दादांच्याच गटात त्यांचेच आमदार संग्राम जगताप हे धर्मावरून चिथावणीखोर विधानं करतात। वादानंतर मी त्याला भेटून विचारणार असल्याचं अजित पवार म्हणाले होते, मात्र त्यानंतरही जगतापांची विधानं कायम राहिली। प्रतिज्ञापत्र त्यांचं काय सर्वांचंच आहे ना आमच्यासोबत, आणि नवाबभाईचं पण प्रतिज्ञापत्र आहे। नवाबभाई पक्षाचे नेते आहेत, ते आज पक्षासोबत आहेत, पक्ष त्यांच्या सोबत। बघू, दाखव, मला दाखव। हे जे तुमचं चुकतं ना, त्याला मारलं त्याचं काय झालं हे तुम्ही कधी विचारलं आहात का? प्रमोशन करत असताना दादा त्या पक्षाचे नेते असताना एका फोटोमध्ये ते दिसत आहेत, पण जेव्हा सुरज चव्हाणचं तिथं सर्टिफिकेट दिलं जातं तेव्हा मात्र अजितदादा तिथं दिसत नाहीत। लोक सर्व बीजेपी मध्ये जातील म्हणून काल तुम्ही जर बघितलं असेल
की चव्हाण, सूरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत, कारण दादांनी त्या गोष्टीचा विरोध केला होता. आता रोहित पवार फार प्रगल्भ झालेले आहेत, ते आता शरद पवार साहेबांच्या रोलमध्ये गेलेले आहेत. परंतु मला वाटतं ज्येष्ठत्वाचा काय बोलतो त्याला कोट बुरखा त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यावर अजितदादा गेले, मोकळं रान मिळालंय. त्याच्यावर पवार साहेबांनंतर मीच. ह्या जरा मी त्यांना मागे एकदा मला भेटले तेव्हा सांगितलं, बोललो तुमची बुलेट ट्रेन. मला विचारलं कसं साहेब, तर बोललो खूप घाई करता. परंतु काय माझा सल्ला मानला नाही. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर अजित पवार स्वतः बीडचे पालकमंत्री झाले. नियमाबाहेर वर्तन करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा अजित पवारांनी दिला होता. मात्र 3 आठवड्यांपूर्वी अजित पवारांच्याच वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो झळकला. आरोपांनुसार हे बॅनर दादा गटाच्या कार्यकर्त्यांनीच लावले होते. इथेही अजित पवारांच्या आदेशाला त्यांच्याच लोकांनी जुमानलं नाही. अखंड राष्ट्रवादीपासून दूर होऊन अजित पवारांना 2 वर्ष झाली आहेत. मात्र जेमतेम 2च वर्षात नवाब मलिकांपासून ते सूरज चव्हाणांपर्यंत अनेकदा अंतर्गत मतभेद आणि विसंवाद समोर आलाय. पण हा विसंवाद घडतोय की मग निवडणुकांच्या तोंडावर राजकीय गणित समतोलासाठी घडवला जातोय, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. अजितदादांनी स्वतः एसपींना फोन करून सांगितलं होतं की त्यांचा पूर्वनी जबाब नोंदवा. विजय गाडगे यांनी माझी भेट घेतली, ते आलेले होते. त्यांनी त्यांची जे काही म्हणणं आहे ते सांगितलं. काल मी मुख्यमंत्र्यांना पण CIDची चौकशी केली, कारण पोलिसांनी कारवाईच केली नाही. पोलिसांनी पण त्यांची कारवाई केलेली आहे. जे काही घडलंय ते चुकीचंच घडलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी घडवलं, जे प्रमुख होते, त्यांना मी ताबडतोब राजीनामा द्यायला सांगितला. त्यांना तिथनं त्या पदावरनं मी मुक्त केलेलं आहे. शेवटी घडलेल्या घटनेच्या बद्दल त्यांना जी शिक्षा द्यायची होती ती दिलेली आहे. गेले अनेक वर्ष सूरज चव्हाण सुद्धा पक्षाच्या संघटनेमध्ये काम करतात. पक्षाच्या कोर ग्रुपने त्यांच्यावरती प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी विचारपूर्वक त्या ठिकाणी दिलेली आहे. प्रदीप कापसेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.